सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपसाधनं पुरवठा करणं ही योजना सुरू करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक पात्र आणि बचत गटांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सोलापूर या कार्यालयाकडे 31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावा, असं आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी केले. याचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. स्वयंसहाय्यता बचत गटातील टक्के सदस्य अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपसाधनं याची खरेदीची कमाल मर्यादा 3.5 लाख इतकी राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी कमाल मर्यादेच्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनाच्या किमतीच्या 10% स्वहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किमतीच्या 90% शासकीय अनुदान अनुज्ञेय देय राहील. ज्या लाभार्थ्यांनी पॉवर टिलर आणि मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतला त्यांना या योजनेचा लाभ पुन्हा दिला जाणार नाही. स्वयंसहाय्यता बचत गटांना योजनेचा लाभ दिल्यानंतर सदरची वस्तू गहाण किंवा विकता येणार नाहीये. स्वयंसहाय्यता बचत गटांचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे. सदर खातं आधार कार्डशी संलग्न असावं. स्वयंसहाय्यता बचत गटांचे अध्यक्ष आणि सचिव अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटातील सर्व सदस्यांचे रेशन कार्ड, आधार कार्ड, ग्रामसेवक, सरपंच, तलाठी यांचे रहिवासी प्रमाणपत्र असावं. प्राप्त उद्दिष्टानुसार उपलब्ध तरतुदीपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याची निवड केली जाईल. जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांचे विहित नमुन्यातील अर्जासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन 3रा मजला 7 रस्ता सोलापूर या ठिकाणी संपर्क साधावा. परिपूर्ण प्रस्ताव विहित मुदतीत सादर करावा. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असं आवाहन सुद्धा या प्रसंगी सहाय्यक आयुक्त श्रीमती सोनवणे यांनी केलंय.